हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारण यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. मित्रांनो, तर सकाळी सकाळी याळ बी निघून गेला, तुम्ही बघू शकतात. आणि हे होतं इलेक्ट्रिक खंबा आहे. आणि आम्ही तर हे गेवडा आहे, सॉरी गेवडा पाडा येईल इथं, तुम्ही बघू शकता. आणि ह्यो आपला टायगर बी आपल्यासोबतच आला आहे. टायगर चल पंजा दे टायगर पंजा दे. बघू शकता आपला कुत्रा कसा पंजा देणार जाता, बघू शकता. येऊ टायगर पंजा दे. ह्यांनी 2 लावून दिले तर आपण आता भेटू लवकरच पुढं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही 2-3 लावून दिले खाली बघू शकता किती चारा आहे. आणि खूपच मोठं वावर बी आहे. आणि आता आम्ही एवढं पूर्ण वावर आणि अजून सुतळे हे बी कापायचं आहे, हे खाली कापायचं आहे. आणि हे इथं गोळा गुंडाळायची. आणि तार बी खूपच जाडी आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तर तुम्ही बघू शकता आता मी कसा सुतळ्या मारतो बघा तुम्ही. आज सुद्धा मारा लागता, बघू शकता. लय मेहनत लागायची तेव्हा वावरावाला मेंढर चार देतो, नाही तर असं कोण नाही चार देत. मित्रांनो, आता वाल कापून आलो होती मेंढराक, तर मेंढर पाणी पाजायची होती, त्याच्यामुळं मग अडचण लई होती ना. त्याच्यामुळं मी आता मेंढर पाणी पाजायला बघू शकतो. आणि मेंढर लई ओढू राहिलं, इथलंच पाण्याची बिल्ली अवकाळा झाली आहे. वाल कापता एक गैनी बी मला हाणून बसलं होतं, पण ते काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. गैनी हाणून बसली होती, त्यामुळे मग पाणी आलो. आता पाणी बिणी पाजून घेतलं. आता चालले आता गराव, आता गव्हाच्या वावरात चरचर जाते ना गराव. चला तर मग तुला मला भेटू मी. आता पाणी बिणी पाजून घेतली तर मेंढर आता लगेच आता गव्हाच्या वावरात चालले. तर आता गव्हाच्या वावरात चांगली उलगाय लागून गेली, तर मग त्याच्यामुळं पाणी बिणी पाजून घेतलं. आणि चाराचा गणचा झाला आहे आता चारायला. गणगव्हाची वावर होतं, पण पाण्याची आता खूपच अवकाळा होऊन गेली आहे. आणि काल आपण थोडा पाऊस बी आला होता, त्याच्यामुळं बी काही मेंढर बी चर देणार नाही तर वावरावाले. पाऊस म्हणजे चांगला झाला होता, चांगला म्हणजे एवढं बावलं नाही, पण पायाला गाळ लागून गेला तर असा पाणी आला होता. तर मग पण पाणीचं डाबरी सांगून गेली ती. पण आता आम्हाला स्वतःला पाणी पाजायला नाही मेंढराला, त्याच्यामुळं आम्ही डुबऱ्यानंच बागावून घेऊन राहिली. तर आता मग चाललो आता आम्ही घरावर. 10 वाजून जायले आम्हाला बी. आता घरी घेऊन जाईन आता लगेच. मग ही लावरं राहिली तर ते लहान लावर येतं, ते आता लगेच त्यांना कातरावं लागेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. चला तर मग भेटतो तुम्हाला मी लावरं कातरा जागी. तर मित्रांनो, ही आपली गाडी, हिच्यावर मी यूट्यूब चॅनलचं नाव पण टाकितलं आहे आणि लोगो पण आहे. आणि इंस्टाची आयडी ही इकडची MK93. आम्ही आता आलो ते मीडियावरून घेऊन गाडीवर बसाले 12 वाजेपर्यंत. आता 12 वाजून गेली, लगे मेंढर सोडून आणलं. तर मित्रांनो, मला खालचे रास सांगतो मी. ह्यो द्राक्षा बाग आहे, तुम्ही बघू शकता. हे द्राक्षा बाग आहे आणि हे चोर आहे. हे काल या द्राक्षातून 2 गड घेऊन आला होता. आजचा कुत्रीच्या आवाने मारायला लागला होता गावाचा. आजचा कुत्रीच्या आवाने पळपवार विशेष नाही डायरेक्ट बेकार रामा. तर मग तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा. अजून आपण आता जाऊ कांदीच्या वावरामध्ये. तर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला मी आज अख्खी आमची स्टोरी सांगतो दिवसभराची. तर चला मग तुम्हाला आता पुढे आता ह्या किरंबाच्या मेंढर मोरून गेली तर आपली मागं चालू राहिली. तर चला तर मग भेटतो तुम्हाला मी मोर. आपली मेंढर आली तर आता कांदीच्या पातीवंदी बघू शकतात. त्या वरल्या कारापुतूर तर ह्या मोरल्या झाडांपुतूर आणि ह्यो जागीदारांनी वावर हेरील ह्या मित्रांनो. आणि ह्याच्यावरचा बॉस ह्यो आणि आपली मेंढर इथं आता चरू राहिली. तर तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, जर की ते ना तुम्हाला जर ते बघायचं असं जाऊ तुम्हाला मी, जर ते बघायचं असं ना आर्मी ट्रेनिंग सेंटर, जर की तुम्हाला बघायचं आहे ना, ह्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज यायला पाहिजे तुम्हाला. मी ह्या आर्मी सेंटरवर घेऊन जाईन. नाही घेतलं ना प्रॉमिस आहे ह्या आर्मी सेंटरवर. आता पण मोबाईल बी चांगला नाही तर झूम करून दावा तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. ह्याचा अर्थ असं आहे की जे बी हेलिकॉप्टर आलं ना ते इथं सिंगल देतं. तर तुम्ही लवकरात लवकर 1 लाख हे पूर्ण करा. तुम्हाला मी नक्की तिथं घेऊन जाईन. नाही नेलं तर आपला शब्द आहे. तर आपण आता मेंढर बी आपली तर मस्त चरू राहिली तर गडीभर 1-1.5 तास थांबते ना आता ह्याच्यामध्ये. हे काय नाही, हे उद्या बिद्या चारू
आणि हे तर आजच चारून टाकू बट सर्व आज चारून टाकूया मग. तर मित्रांनो एक खासियत तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काय कंटेंट नाही, मी काय गावाला जात नाही काय नाही. तर ह्याच्यावानी काय असं बोल लांब लांब फिरायला जात नाही काय नाही. मला मेंढराचा व्यवसाय, मी मेंढराचा व्यवसायच करतो आणि मोठ्याला कंटेंट बी मला भेटत नाहीत आणि गावाला जायला बी बनत नाही. त्याच्यामुळं मी हेच व्यवसायाचं व्हिडिओ करणारे आणि शेवटपर्यंत करणारे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्की करून जायच्यात. एवढं ह्या मेंढपाळाच्या पोराकडून तुमच्याकडून मागणी मागतोय. तर चला तुम्हाला मागू थोड्या वेळाने भेटतो. दुःखदायक घटना झाली आहे. तर साक्री तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये मेंढर ईस पडून बरीच 20-25 मेंढरांची मृत्यू झाली. तर तुम्हाला मी दावतो चला तर मग. तर बघू शकता मित्रांनो, खूपच सावटी मेंढर मरून गेलेली आहेत. तर बिचाऱ्याला न्याय मिळायला पाहिजे. तर अशी घटना होते, त्यामुळं मी सांगतो सर्व मेंढपाळाला माझ्या हात जोडून नम्र विनंती की पाऊस आला तर झाडाखाली कधी मेंढर उभी करू नका. ही बघा किती नुकसान झाली. आता पंचनामा करतायत, बघू शकता तुम्ही. दिघावी शिवारात वीज पडून 25 ते 26 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, 6 लाखांचे नुकसान, 2 मेंढपाळ जखमी. साक्री तालुक्यातील दिघावी शिवारातील गाऱ्यामाळ येथे मेंढपाळ नाना दगडू गोयकर आपल्या मेंढ्यांना रानात चारण्यासाठी गेला असता अचानक दुपारी अवकाळी पावसामुळे मेंढ्या घेऊन एका सावरीच्या झाडाशेजारी येऊन थांबल्यानंतर त्या ठिकाणी अचानक वीज पडून 25 ते 26 मेंढ्यांचा जागीच मृत्युमुखी त्या पडल्यात. त्यांच्या शेजारी असणारा मेंढपाळ व त्याच्या पत्नीला देखील विजेचा धक्का बसल्याने त्यांना देखील साक्री शहरातील रुग्णालयात दाखल केले आहे. 25 ते 26 मेंढ्यांवर वीज पडून मृत्युमुखी पडल्याने यात मेंढपाळ नानाभाऊ गोयकर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एका मेंढीची साधारण किंमत 25 ते 26 हजारापर्यंत, तर सरासरी एकूण किंमत जर पकडली तर 6,50,000 पर्यंत एवढे मोठे नुकसान झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचे स्थानिक तलाठी दिलीप चव्हाण पंचनामा करत असताना घटनास्थळी शिवाजी अहिराव, राजेंद्र अहिराव, भीमा पवार, पिंटू अहिरे, विक्रम अहिरे, आनंद. तुम्ही घटना ऐकली असेल तर मित्रांनो, तर तुम्ही कधीच अशी रिस्क घेऊ नका आणि कधी झाडाखाली कुठं कशाच खाली मेंढर झाडाखाली तर चुकूनही उभी करायची नाही मेंढर. कवा बी जर कधी पाऊस आला तर कडक जागेवर घेऊन जावा आणि असं कोणत्याच झाडाखाली उभं राहत नका जावा. किंवा वारा येतो किंवा झाड पडून जाण किंवा काय होईल. तर दुःखाची घटना झाली आहे. तर त्या बिचाऱ्या मेंढपाळाच्या बाईला पण त्या माणसाला पण साक्री दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेली आहे. तर तुम्हाला मी हात जोडून सांगतो की मेंढर कधीच झाडाखाली उभी करू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला, जय बाळू मामा.